झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात शोकसभा आयोजित करण्यात आली होती। सर्व राजकीय पक्षांच्या वतीनं ही शोकसभा आयोजित करण्यात आली होती। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, गृहमंत्री आर पाटील, गोपीनाथ मुंडे, हर्षवर्धन पाटील, सुधीर मुनगंटीवार, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला। या शोकसभेला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनीही उपस्थिती लावली। वो स्वयं जो सोचते थे और जिसमें विश्वास करते थे उसको निर्भीक होकर के सुनने वाले को अच्छा लगे कि बुरा लगे, वो बोलने की जिस प्रकार की उनकी ताकत थी, हिम्मत थी, साहस थी, राजनीतिक क्षेत्र में ऐसे लोग बहुत विरले होते, बहुत विरले होते। और इसीलिए मैंने कहा कि उनसे मिलना, उनसे बात करना, उनसे सीखना, सुनना, ये एक इसको क्या, ही वॉज रेयर, ही वॉज यूनिक, एंड एज आई सेड ही वॉज ओरिजिनल। तू आणि जोशी सर रायगडला रोपवे करत नाही, म्हणलं आम्ही दोघं काय करतो? ते म्हणले, मी म्हणलं हो तो रोपवेचा विषय आलता, पण अधिकाऱ्यांनी सांगितलं की व्हायबल नाही। ते म्हणले मग तुमचं तरी राज्य व्हायबल आहे का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तरी मला व्हायबल आहेत का? त्यामुळं हे 8 दिवसात झालं पाहिजे। आपल्या रायगडावर रोपवे झाला पाहिजे, कसा पाहिजे काय नाही। अधिकाऱ्यांचं ऐकून राज्य चालू नका, तुम्ही राज्य चालवा। बाळासाहेब, आपल्याला शिवचरित्राचं की ज्यावेळेला एखादं जीर्ण शीर्ण झालेलं राष्ट्र गुलामगिरीत स्वतंत्र होतं, त्यावेळेला पहिल्या पिढीने कसं वागायचं असतं ते शिवाजी महाराजांनी शिकवलं। नेमकं तेच आम्ही विसरलो। या देशात जातीयवादापासून मुक्त आणि जातीच्या आधारावर निर्णय घेणारा कोणी नेता असेल तर त्याचं नाव फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत, की ज्यांनी कधी जातीचा विचार केला। एकदा विदर्भातल्या एका मतदारसंघामध्ये ज्यावेळी लोकसभेचा उमेदवार द्यायचा होता, मी त्यांच्याजवळ गेलो आणि मी सांगितलं, साहेब ज्यांना तुम्ही उमेदवारी देणार त्याच्या समाजाचे 800 लोक नाही आहेत, आपण ही सीट जिंकणार नाही असं करू नका। त्या आवाजात ते मोठ्या नितीन, मला फालतू गोष्टी शिकवू नको। स्वतःचा सत्ता घ्यायची नाही, कार्यकर्त्यांना सत्ता द्यायची, अशा पद्धतीच्या भावनेनं त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे। आणि माझ्या बिनशक्तीला, माझ्या निर्णयाच्या एजेंड्याला त्यांनी फार मोठा सन्मान दिलेला आहे। त्यामुळे त्यांचं जे अपूर्ण राहिलेलं जे स्वप्न आहे, मुंबईच्या महाराष्ट्राच्या विधानसभेवरती भगव्यासोबत निळा फडकला पाहिजे, ही त्यांची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी माझा पक्ष आणि मी उद्धवजींच्या पाठीमागं ताकदीने उभा राहणार आहे। दुसरे कोणी असो की नसो, पण बड्ड्या मात्र त्यांच्या पाठीमागं उभा राहणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।